नमस्कार. नमस्कार. आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट विश्वास हिरोलीकर सर. त्यांच्याबद्दल सिनियर आर्किटेक्ट मी यासाठी एका अंगाने म्हटलं कारण की 14 वर्ष त्यांना या इंडस्ट्रीत झालेली आहेत, त्यामुळे एका अर्थानं ते सिनियर आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सिव्हिल आणि आर्किटेक्ट असं एक युनिक कॉम्बिनेशन त्यांच्याकडे आहे. त्याच्याबद्दल कॉम्बिनेशन बद्दल पण आपण त्या गप्पांमधनं त्यांच्याशी ऐकणार आहोत. पण 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी या मागच्या 14 वर्षात कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कामं केलेली आहेत. आणि जेव्हा एखादी व्यक्ती एवढा मोठा प्रवास करत असते तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारख्या गोष्टी खूप असतात, अनुभव खूप असतो. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळी मजा येणार आहे. सो बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि नंतर तुम्ही जो डिप्लोमा केला सिव्हिलचा तो मग आर्किटेक्चर केलं का, आधी कसं केलं, आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, म्हणजे प्रेरणास्त्रोत कोण होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? ॲक्च्युली जशी 10वी झाली त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये तसं बघायला गेलं तर शैक्षणिक वातावरण फारसं त्याला प्रोत्साहित करणारं नाही आहे. म्हणून आईवडिलांनी निर्णय घेतला की याला लातूरला शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी ठेवायचं. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला लातूरसाठी. लातूरून मी पुरणमल लाहोटी पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर मग इमिजिएट प्रॅक्टिस करायला चालू केली. प्रॅक्टिस एका अशा व्यक्तीच्या हाताखाली चालू केली की जे गव्हर्नमेंटमध्ये कन्सल्टिंग इंजिनियर असायचे. एक 2 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इथं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर केवळ आणि केवळ इंजिनिअरिंगचं नॉलेज असून आपल्याला उपयोगाचं होणार नाही. शासन याच्या पुढं जाऊन जे वास्तुविशारद आहेत, ज्याला आपण आर्किटेक्ट म्हणतो, त्याला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे त्या काळात मला समजलं, जे माझे सिनियर होते. आणि मग त्यांनी मला प्रेरणा दिली की अरे तू केवळ आणि केवळ डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग न करता किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग न करता तू एक ॲडिशनल क्वालिफिकेशन तुझ्याकडे असं राहू दे की जेणेकरून तुला गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट जर व्हायची इच्छा असेल तर तुला आर्किटेक्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की ठीक आहे. त्यावेळेस जशी थोडीशी सरस्वती घेतली, 3 वर्षाची डिप्लोमा घेतला आणि मग थोडंसं लक्ष्मी यायला सुरुवात झाली, कमाई सुरू झाली. पण त्यासोबत ती कमाई तिथंच जागेवर थांबवली आणि मी पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळलो. आणि 5 वर्षाचा रेग्युलर आर्किटेक्चरचा कोर्स मी कंप्लीट केला MIT कॉलेजमधून, संभाजीनगरमधून. आणि त्याच्यानंतर मग मी माझं काम पुन्हा सुरू केलं. ती जी काही प्रेरणा मिळाली, लातूरला श्री कुलकर्णी सर, आता ते नाही आहेत या जगात, आणि त्यांनी मला हे प्रेरणा दिली, त्याच्यामुळे मी हे आज करू शकलो. त्यांच्या आणि फक्त त्यांच्यामुळेच मी आज या पदावर आहे आणि मी काम करतो आहे. क्या बात आहे. म्हणजे 2 गोष्टी मला तुमच्या पहिल्याच मुद्द्यात आवडल्या, ते म्हणजे एकतर आपल्या गुरुबद्दलची कृतज्ञता, ती वेळप्रसंगी व्यक्त करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की अशी योग्य व्यक्ती मिळणे की जिला विजन असतं, पुढचं काहीतरी दिसत असतं जे आपण बघू शकत नसतो, आणि त्यांनी तुम्हाला हा सल्ला दिला महत्त्वाचा, आणि त्या सल्ल्यावर तुम्ही चालला. जसं तुम्ही म्हटलं तसं सरस्वती आणि विद्या हे कॉम्बिनेशन, लक्ष्मी हे कॉम्बिनेशन पण आलं. मग आता पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो एखाद्या सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्टच्या आयुष्यामध्ये, तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो स्वतः वैयक्तिकरित्या आपण करतो, पूर्ण जबाबदारी घेऊन करतो. आणि तेव्हा एक दडपण असतं की पहिलाच प्रोजेक्ट असतो, कसं होणार, काय होणार, आणि कुणाच्या रेफरन्समधनं तो मिळाला, तो कसा पूर्ण झाला, त्याबद्दलची पण आठवण ऐकायला आवडेल मला. जसं आर्किटेक्चरची डिग्री कंप्लीट झाली आणि स्ट्रगलिंग पिरियड हा तर म्हणजे सर्वांच्याच आयुष्यात असतो. असं होत नाही की तुम्ही काहीतरी डिग्री घेतली आणि लगेच तुम्हाला कामाचा ओघ सुरू झाला. कोणतीही डिग्री घ्या, तुम्हाला 1-2-3 वर्ष स्ट्रगल करावाच लागतो. मी तर म्हणेन की आजही आम्ही स्ट्रगलिंग पिरियडमधूनच जात आहोत. असं काही नाही की कितीही प्रोजेक्ट झाले तरी माणूस समाधानी असतो. माणसाचं समाधान हे जोपर्यंत तो काम करतो आहे तोपर्यंत तो समाधान शोधत राहणार, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणे आणि पुढे जाणे. आता याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये असं असताना मला आठवतं तसं पहिलं काम मला सुदैवानं तुळजाभवानी मंदिरचं काम करायला मिळालं या क्षेत्रात. की एक अशी इमर्जन्सी होती आणि काही मंदिरचे अभियंते माझ्या परिचित असल्यामुळं त्यांनी मला कॉल करून घेतलं की असं असं हे काम आहे आणि तुम्ही कराल का? काम करायचं होतं नाईट शिफ्टनं. रात्री मंदिर 11 वाजता बंद झाल्यानंतर ते पहाटे 3 वाजेपर्यंत ते काम संपवायचं होतं. आणि दॅट वॉज माय फर्स्ट प्रोजेक्ट की ते काम मी त्या रात्रीत पूर्ण केलं. आणि चॅलेंजिंग जॉब होता, पण ते मी पूर्ण केला. वा, म्हणजे साक्षात देवीचा आशीर्वाद होता आणि ती संधी पण मिळाली, सेवा पण करायला मिळाली, दोन्ही एकाच वेळेला झालं.
आणि तुम्ही दुसरं वाक्य म्हणाला ते पण चांगलं होतं की माणसानं समाधानी नसावं, कारण समाधानी असेल तर नवीन क्रिएटिव्हिटी काही होणार नाही त्याच्या हातनं. पण जोपर्यंत त्याला असं वाटतं की मी मध्ये एक वाक्य ऐकलं की माय बेटर प्रोजेक्ट बेस्ट प्रोजेक्ट इज नेक्स्ट प्रोजेक्ट, असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंतच तो माणूस करत असतो. ठीक आहे, आता येऊया काही तांत्रिक मुद्द्यांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे, आता तुम्ही तुळजापूर सारखे किंवा या भागात काम करताय, इथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण असतं. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? होतं काय की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अकुशल कामगार वर्ग असतोच. जो काही क्वालिफाईड वर्ग आहे तो काही अकुशल कामं करणार नाही. त्याच्यामुळं त्या लोकांकडे जर काम करायचं असेल तर आपण जे शिक्षण घेतलेलं असतं आणि त्यांचा जो अनुभव असतो, अकुशल कामगारांकडे जो अनुभव असतो तो आम्हाला कुठल्याही कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून मिळत नाही. त्यांचा अनुभव आणि आमचं कॉलेजचं ज्ञान किंवा आम्ही जी घेतलेली जी डिग्री आहे त्याचं ज्ञानाची कुठंतरी तुम्हाला सांगड घालून ते काम पुढे न्यावं लागतं. ज्यावेळेस एखादी आपण डिग्री घेतो आणि तुळजापूरसारख्या किंवा आपलं जे काही नेटिव्ह प्लेस आहे, कुठलंही लहान शहर असेल किंवा एखादं खेडेगाव ग्रामीण भाग असू द्या, तिथं तुम्हाला काम करायची जर इच्छा असेल, काय होतं की डिग्री घेतली की एक माणसाचं स्वप्न असतं की मी पुणे गाठेन, मुंबई गाठेन, तिथं मी काहीतरी जॉब करेन, तिथं मी माझं काहीतरी मोठं नाव करेन. पण मुळातच माझी एक संकल्पना अशी होती की मी काम करेन तर मी जे काही ज्ञान घेईन आणि ते ज्ञानाचा फायदा हा माझ्या तुळजापूरच्या लोकांसाठी झाला पाहिजे. भले तुळजापूरमध्ये किती अकुशल आहेत, किती कुशल आहेत किंवा इथं जे काही स्किल्ड मला माणसं लागतात त्यांची उपलब्धता खूप कमी आहे, खूप त्रास सहन करावा लागतो. तरी देखील मी ठरवलं की याच भागामध्ये काम करायचं आणि आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या तुळजापूर शहरवासियांना द्यायचा. हे करत असताना काही अकुशल कामगारांसोबत काम करावं लागलं. त्यांच्याशी जुळवून घेता घेता थोडासा त्रास तर होतोच, कारण आपलं ज्ञान आणि त्यांचं ज्ञान, त्यांचा अडाणीपणा हा सगळ्यात मोठा विषय असतो, ज्याच्यामुळं कामाची गुणवत्ता राखली जात नाही. ती गुणवत्ता राखण्याचं जोखीम भरलं काम आमचं असायचं की त्या कामगाराला जसं एक लाईन दुरी असेल, वळिंबा असेल किंवा त्यात मटेरियलची जी क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रकार असेल, हे त्या लोकांना फारसं काही कुणी सांगितलेलं नसायचं किंवा जरी सांगितलं तर ते फारसं त्यांच्या डोक्यात शिरायचं नाही. आम्ही ज्यावेळेस काम सुरू केलं मी वैयक्तिक, तर त्यावेळेस मी समोर उभा राहायचो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान द्यायचो. हे असंच का असतं आणि ते का नसायला हवं याचं इत्थंभूत त्यांना मी ज्यावेळेस ज्ञान द्यायचो त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायचं की हा बाबा हे केलं तर असं होतं आणि ते केलं तर तसं होतं. त्याच्यातून मला फायदा असा झाला की 1-2 प्रोजेक्ट करत असताना मला या सगळ्या गोष्टींवर त्यांना सांगावं लागलं. पण तिसऱ्या किंवा चौथ्या प्रोजेक्टला मला फारसा काही वेळ द्यावा लागला नाही. माझं काम त्यांनी सुकर केलं होतं, कारण अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि तांत्रिक ज्ञान मी थोडंफार त्यांना दिलं होतं. त्याचा फायदा जसा क्लायंटला झाला तसा तो मला सुद्धा झाला, कारण माझ्या वेळेची बचत झाली आणि क्लायंटला जे काही एक चांगलं काम द्यायचा आमचा प्रयत्न असतो ते आम्ही काम चांगलं देऊ शकतो. म्हणजे ते अकुशल कामगारातनं कुशल कामगाराकडे थोडक्यात एका प्रकारे वळले. दुसरा आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे आता बिंग आर्किटेक्ट, प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा आपण जो म्हणतो तो सगळ्यात महत्वाची फेज आहे या कन्स्ट्रक्शन मधली. तर त्या प्लॅनवर तुम्ही कसं काम करता आणि त्याचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? प्लॅन आम्ही प्रत्येकाला सांगतो की कुठलाही एखादा प्लॅन जर करायचं म्हटलं, घराचा असू द्या, कमर्शियल असू द्या किंवा अजून कुठलाही प्रोजेक्ट असू द्या, जे काही क्लायंट माझ्याकडे आलेला असतो तो क्लायंटच मला 50% तर त्याचं प्लॅनिंग करून दिलेलं असतं. त्याला काय हवं असतं हे त्याला माहीत असतं. फक्त त्याची तांत्रिक जोडणी म्हणजे जे काही त्याला म्हणतो आपण की टेक्निकली ते फिट बसवणं हे काम आमचं असतं. मग हे करत असताना फक्त आपण टेक्निकलच पाहायचं का? नाही. तर बाकीचे बरेच पॅरामीटर्स त्यात चेक करावे लागतात. मी प्रत्येक क्लायंटला माझ्या सांगतो, एखादं ज्यावेळेस त्याचं स्वप्नातलं घर त्याला बांधायचं असतं तर त्यावेळेस मी त्याला सांगत असतो की बाबा रे, हे तुझं घर नव्हे, जे प्लॅन करणार आहे ते मी माझं घर समजून मी पहिल्यांदा डिझाईन करणार. मग त्या घरामध्ये राहणारी माझी आई असेल, माझी पत्नी असेल, माझी बहीण असेल, माझी मुलगी असेल, तिच्या प्रायव्हसी कशा जपल्या जातील, तिला समाधान कसं असेल आणि ती कशी व्यवस्थित ती त्या घरात वावरू शकेल, हा मुद्दा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो.